अस्तर असो या साधा ब्लाऊज असो, टक्स तर आपल्याला दोन्हीमध्ये पण घ्यावा लागतो. पण टक्स घेण्याची खरी पद्धत तुम्हाला माहिती आहे का? नसेलच माहिती, कारण 90% मैत्रिणींनाही टक्स घेण्याची पद्धत अजिबात माहिती नाहीये. मी जसा टक्स घेतलाय त्या पद्धतीनेच 90% जण टक्स घेतात, पण 100% लोक म्हणजे जे काही 10% उरलेले आहेत ते या पद्धतीने घेतात आणि ही पद्धत एकदम बरोबर आहे. टक्स घेत असताना आपल्याला अडचणी येतात. ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज असतो तर अस्तरला टक्सची जी शिलाई आहे ती बसते आणि जे वरचा ब्लाऊज पीस असतो त्याला अजिबात शिलाई बसत नाही किंवा अर्धावट बसते. तसं होऊ नये यासाठी मी इथे तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे. ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर अगदी तुमचं 99% प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. तर इथे एक टक्सची उंची इतकं आपल्याला शिलाईसाठी एक चॉकनं रेषा ओढून घ्यायची आहे आणि मशीनवरती एक साधा आपल्याला कच्चा शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर टक्स देऊन बघा तुम्ही, एकदम प्रॉपर पद्धतीने टक्स तिथे तुम्हाला शिवून मिळणार आहे. आता या टक्समध्ये आणि या टक्समध्ये तुम्ही डिफरन्स पाहू शकता. कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटते आणि कोणती सोपी सुद्धा वाटते. नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.